हॅलो चेक. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज होईल इथे बाद. बिग विकेट डाऊन. टाळी टाळी. बॉलवरती कोसळला. खरं तर सलामीची जोडी ही पुरंदर पेशवा संघाचा 12वा खेळाडू आहे का? आहे. अड्याता 2 धाब्याची पॅनल्टी बसली असती. मात्र तुमचे 12वे खेळाडू आहेत, एक्स्ट्रा खेळाडू आहेत, त्यामुळे नो प्रॉब्लेम. पहिल्याच बॉलवरती विकेट. शून्यावरती विकेट. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो आम्ही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढवलो आम्ही. शून्याचे गरुडे मंत्र शोधू काही. शून्यातून विश्व निर्माण करता येतं मित्रांनो. मात्र निर्माण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हताश आणि निराश होऊन कधी आयुष्यामध्ये कुणाला काही भेटत नाही. मात्र जर काही मिळवायचं असेल, काही स्वतःचं अस्तित्व तयार करायचं असेल तर संघर्ष करावाच लागतो. कारण संघर्षाशिवाय अस्तित्व घडत नाही आणि संघर्ष केल्याशिवाय रुबाब माणसाला मिळत नाही. हा बॉल सोडून दिलाय आणि पंचांचे दोन्ही हात हवेला समांतर. धाव भेटेल अवांतर. अवांतर एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलकाची होती सुरुवात. अर्थात धावफलकाचा श्री गणेशा एका धावेच्या मदतीने एक धाव धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गिरीश. गॅपमध्ये चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होईल. चेंडू पोहोचेल सीमारेषेला भेदून. सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे आकार घेईल. धावफलकावरती धावसंख्या 5 धावा. पहिली विकेट मात्र स्वस्तात आणि त्यानंतर आपण पाहतो थोडीशी चांगली सुरुवात. स्विचिटचा प्रयत्न मात्र तिथे फसला जाईल. बॅट आणि चेंडूचा संपर्क प्रॉपर होऊ शकला नाही. प्रॉपर टाइम तिथे पाहायला भेटला नाहीये. असे फटके जर तुम्हाला खेळायचे असेल तर प्रॉपर टाइम फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी सराव गरजेचा आहे. स्विचिट असेल, स्विपॅडल असेल, हुक असेल. हा फटका आपण पाहतोय. बॅट चेज घेतली आहे मात्र क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग मध्ये बॉलवरती चेंडूला गॅदर करेल. फेकील या दरम्यान एक सिंगल कलेक्ट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 6 धावा. एक गडी बाद असताना पहिल्या क्रमांकाच्या षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गिरीश. तर सलामीच्या आघाडीची जोडी उमेश जाधव आणि AK-47. सलामीला आपण पाहिलं तर जी जोडी आली त्यातील एक फलंदाज माघारी परतलाय. खोलवर टप्प्याचा बॉल. डिफेन्स मोड मध्ये बॅट्समन बॅटर आपल्याला पाहायला भेटले. कुठली धाव कुठली धोका नाही. धावफलक शेअर आहे. धावफलकावरती धावसंख्या 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना बॉलिंग ट्रॅक वरती गिरीश. समोर आपण पाहतोय उमेश. एका बाजूने उमेश तर एका बाजूने AK-47. हा चेंडू सरळ बॅटने पुढे आपण पाहतो ढकललाय. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून एक सिंगल या ठिकाणी पाहायला भेटेल आणि या एका धावेवर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. धावफलकावरती धाव संख्या आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होईल. पहिला डाव आपण पाहतोय आणि पहिल्या डावातील पहिलं षटक पूर्ण झालंय. देवगिरी ड्रॅगन संघाचा धावफलक आपण पाहतोय एक गडी बाद असताना 7 धावा. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. बॉलर्स नेम
नवीन बॉलर आपण पाहतो ओव्हर क्रमांक 2 साठी उर्वेश. पहिला चेंडू खेळपट्टीवरती थोडासा बाउन्स आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 ची. उर्वेशच्या हातामध्ये चेंडू. पहिले षटक खरं तर स्पिनरने हाताळलं आणि दुसरं षटक आपण पाहतोय उर्वेश. तो देखील आपण मात्र बॉलवरती चेंडूवरती बोट फिरवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी खेळपट्टीवरती चेंडूला देखील हरकत करताना आपण पाहिलेली आहे. त्यामुळे फलंदाजी करणं हे तितकं सोपं असणार नाहीये. थोडासा कस नक्की तिथे फलंदाजांचा लागेल, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय किंवा आतमध्ये येतोय की सरळ विकेटवरतून आदळतोय. या सगळ्या गोष्टींसाठी बॅटरला मात्र तयार राहावं लागणार आहे. पाहूया उर्वेशचा हा बॉल आपण पाहतोय. AK-47. जैसा नाम भाई वैसा काम. इथे पाहिलं तर गॅप मध्ये चेंडू ढकललाय. 4 धाब्यांसाठी चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 4 धाब्याच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 12 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना पहिली विकेट घेत शून्यावरती आणि तिथून पुढे एक चांगली भागीदारी दोडे फलंदाजांनी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बनवलेले आहे. चेंडू तिथे पाहायचं. हो, सोपा जाईल, अगदी सोपा. आणि जेवढ्या सोप्या गोष्टी आपण जितक्या सोप्या पद्धतीने केल्या जातो तितक्या त्या अवघड बनतात. त्यामुळे सोपी गोष्ट देखील आपण पाहतो तिथे आत्मविश्वासाने हाताळले पाहिजे. हा कॅच मात्र निसटलाय. AK-47 ला जीवनदान म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारली की काय, आणि हे दुसरं जीवनदान. नशिबाची साथ आणि चेंडू पोचला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. कथा चौकार मध्ये दुखरा जागेवरती गाव आणि प्रतिस्पर्धी संघाच्या काळजाला रुतणारी घटना. अगोदरच्या बॉलवरती जर कॅच झाला असतं तर या गोष्टी पाहायला भेटल्या नसत्या. हा चेंडू देखील पोहोचला मिड विकेट सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती गडी बाद असताना 20 धावा. नामी संधी होती विकेट मिळवून मॅच वरती पकड बडवायची. बॅटर वरतीची पहिली विकेट मिळून दबाव क्रिएट केला होता, जो प्रेशर क्रिएट केला होता तो मात्र रिलीज होताना पाहायला भेटला. कारण 2 चौकार AK-47च्या बॅटमधून आलेत आणि त्यामुळे तो प्रेशर हलका झाला, तो दबाव हलका झाला. पाहायचं आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती रजनीश शर्मा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर 10ची धावगती सरासरी ठेवली गेली, राखली गेली. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होती. क्षेत्ररक्षणाची जागा मात्र बदलली जाते वेळोवेळी. एक प्लॅनिंग आपण पाहतो गोलंदाजाच्या मैदानाच्या मध्ये असेल, कारण मिड विकेटच्या पाठी डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केलाय
आणि या दरम्यान बॅटशेच चेंडू पोहोचतोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. का मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकाराला धाव फलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती गडी पाहत असताना आज इथे आपण पाहतोय पुरंदर पेशवा संघाचं नशीब त्यांना साथ देतंय. सकाळी येताना नशिबाच्या देवीला कुठली फुलांची उधळण करून आले होते माहित नाही, मात्र आज किस्मत की देवी इनके ऊपर मेहरबान है. बॅकफुट वरती जाऊन पंच करायचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय प्ले अँड मिस. डॉट बॉल येईल. या ओव्हरमधील धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा एक गडी पाहत असताना थोडासा लगाम नक्कीच्या ओव्हरमध्ये लावला गेलाय. एक चौकार नक्की झालाय, मात्र त्यानंतर डॉट बॉल हा देखील पाहायला भेटतोय. स्ट्रोक मिस टाइम आहे. उंची मिळाली आहे, लांबी कमी पडली आणि इथे होईल विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सचिन. खरं तर हे नाव घेतल्यानंतर तुम्हाला क्रिकेटचा देव तुमच्या डोळ्यासमोर येईल. त्याने 16व्या वर्षामध्ये खरं तर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि एक असा विक्रमांचा डोंगर पहाड सह्याद्री उभा केला, जेणेकरून त्यांच्या त्या कामगिरीसाठी त्यांना क्रिकेटचा देव हा पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात आलं. 10 नंबरची जर्सी अजूनही जर पाहिलं तर कुठल्या क्रिकेटरला घालण्याची मुभा नाहीये, कारण क्रिकेटच्या देवानं ती परिधान केली होती. सचिन आपण पाहतो नवीन बॅटर. पंचांकडे जोरदार अपील नक्कीच केली आहे, मात्र पाहूया त्या अपीलमध्ये दम किती आहे आणि अपील पंचांवरती किती प्रभावित ठरेल. मात्र मला वाटतं ही अपील पंचांना प्रभावित करू शकली नाहीये आणि त्यामुळे या अपीलमध्ये फक्त उत्साह पाहायला भेटला. डॉट बॉल नक्कीच्या ठिकाणी येईल आणि धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 24 धावा आहे. चांगला कमबॅक आपण पाहतो या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवरती चौकाराला आणि त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजाने शॉर्ट पिच चेंडू थोड़ा सा लाइन से भटके तो पडेंगे फटके. हा बॉल पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. का मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. शॉर्ट पिच चेंडू आणि फुलटॉस बॉल फलंदाजासाठी या मैदानावरती तर मी म्हणेल वरदान ठरतील. अशा पद्धतीचे चेंडू ज्या वेळेस येतील त्यावेळेस फलंदाज नेहमी तयार असतात अशा बॉलसाठी. 4 धावेची मदत धावफलकाला. धावफलक पुढे 28 या अंकावरती 2 गडी बाद असताना बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज रजनीश. हा स्ट्रोक देखील हवाई मार्गाने चाललाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय दमदार षटकार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. मदत आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद असताना 34 धावा. 10 षटकांची मॅच आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती.
धावांची लयलूट होत आली आहे, मात्र विकेटची पडझड देखील मैदानाच्या आतमध्ये घडली आहे आणि दोन्ही बाजूने आपण पाहतोय एक चांगली खेळी या दुपारच्या सत्रामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पाहायला भेटते दोन्ही संघाच्या दोन्ही बाजूने. खरं तर विजयाची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील आहेत. किसी ने खूब कहा है कि जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. अब कौन किस इरादे से मैदान के अंदर आ चुका, दाखिल हो चुका है, देखना अब यही बाकी है. पहली पारी अव्वाई हल्ला आणि तिथे बोलतोय फलंदाज AK-47 चा बल्ला 7 धावांसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे 40 धावा धावफलकावरती 2 गडी बाद साडा. AK-47 ला जीवन दान मिळाले आणि त्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची देखील मैदानाच्या आतमध्ये धुलाई केली. तर AK-47 हे नाव तुम्हाला माहीत असेल, जे जास्त करून PUBG खेळतात, खास करून त्यांनाही नाव जास्त परिचयाचं असेल. तर जे आर्मीमध्ये असतील, जे पोलीस खात्याशी जुडलेले असतील, जे आर्मी मॅन असतील, त्यांना AK-47चं महत्त्व माहीत आहे. इथे मात्र AK-47 नावाचं वादळ थांबवलं जाईल आणि बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळाला, फलंदाज बाद. म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला इथे मोठी विकेट येते. खरं तर ही विकेट येणं आणि त्यानंतर थोडासा जो आनंद आहे, जो जल्लोष आहे, तो साजरा करणं, म्हणून आपल्या लक्षामध्ये ही विकेट किती महत्त्वाची होती. AK-47 ज्या मूडमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, खरं तर त्याने खूप चांगली इनिंग इथे क्रिएट केली होती. मात्र परतावं लागते. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये टिपलेला विकेट किपरचा अप्रतिम झेल. नवीन बॅटर हेमंत, बरोबर आहे का? नाही, नाव कळवा. अजीत आए हैं. अब अपनी टीम को अगर जीत दिलाना चाहते हो तो अपने नाम के जो आखिरी 2 अक्षर है बस उस तरह की पारी खेल दो. जीत लो इस मैदान को अपने बल्लेबाजी के साथ. पहिल्या स्लिपमध्ये चेंडूला स्टॉप केले, डिरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हर थ्रो पाहायला भेटला आणि त्याचा फायदा मात्र इथे उठवला. जिथे एक धाव अपेक्षित होती तिथे दुसरा धाब्याला कन्वर्ट केलं गेलं आणि गुड रडे बिटवीन द विकेट. 2 धाबा येतील, धावफलक 2 ने पुढे जाईल आणि धावफलकावरती धावसंख्या आकार घेते 42 धाबा, 3 गडी बाद. ओव्हर क्रमांक आपण जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं षटक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार होते. पुढचा चेंडू साठी आष्टोक सुरेख आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल वरती कॅच पकडली आणि आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. खूप चांगली कॅच मात्र इथे पकडताना पाहिली आणि तिसरा धक्का या ठिकाणी संघाला बसतोय, तो देवगिरी ड्रॅगन संघाला. खरं तर भर उन्हात काय चाललंय खेळाडूंच्या मनात याचा देखील अंदाज आता येणं कठीण आहे, कारण प्रत्येक खेळाडू खरं तर विजयाची आस घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे आणि आपल्या संघाची जी आस आहे तिला अपेक्षेतून विजयामध्ये रूपांतरित करावं लागेल. यासाठी प्रयत्न करताना पाहायला भेटत आहेत. 42 या धावसंख्येवरती 4था फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला आहे. ओव्हर क्रमांक 4चा खेळ सुरू असताना 4 चेंडू आतापर्यंत झालेत.
गिरीश आपलं वैयक्तिक हे दुसरं षटक टाकत असताना हा स्ट्रोक देखील सुरेख आहे. कव्हरच्या डोक्यावरून ताकद आणि नजाकत या स्ट्रोक मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. हेमंत सातव डगआउट मधूनच सेटून आलाय आणि आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक ताकद आणि नजाकत दाखवली. खरं तर या स्ट्रोकने हेमंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. सबर गोलंदाज त्याने खूप चांगली गोलंदाजी करीत असताना या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांची विकेट मिळवलेली आहे. कोलो टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलवरती चेंडूला गॅदर करेल. एक सिंगल येते आणि एखादा वेळ धावपलक जाईल पुढे. धावसंख्या 49 धावा. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर देवगिरी ड्रॅगन संघाचा धावफलक आपण पाहतोय. 4 गडी बाद 49 धावा. षटक मनदीप कुमार. यस मनदीप कुमार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. फील्ड सजावट आपल्या बॉलिंग साठी. गोलंदाजांची खासियत असे जसे क्षेत्ररक्षण सजवतात तशा त्या अनुषंगाने चेंडू टाकतात आणि मग तिथे थोडीशी फसगत आपण पाहतो फलंदाजाची होताना. मात्र पाहूयात इथे जी व्यूह रचना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून केली आहे त्याला अनुषंगून गोलंदाजी पाहायला भेटेल का. पहिलाच बॉल सुरेख लेंथ आणि नक्कीच इथे मात्र एका आक्रमक त्याने बॉलिंग ट्रॅक वरती मनदीप कुमार आलेला आहे. 4 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. 49 धावा संघाने बनवलेल्या आहेत त्या देवगिरी ड्रॅगन्स संघाने. मात्र धावांचा मोह अजून देखील असेल. एक फायटिंग स्कोर एक मोठा स्कोर कार्ड उभा करायचा त्यांचा देखील प्रयत्न असेल. कोलटाप्याचा बॉल मात्र थोडीशी गती कमी नक्कीच होईल कारण मनदीप कुमारचा हात जणू इथे बॉलला लागला की काय. एकच धाव येते. एका धावेच्या मध्ये त्याने धावफलक पुढे आणि धावफलकावरती धावसंख्या 50 रन ऑन बोर्ड. 50 धावा इथे देवगिरी ड्रॅगन संघाच्या कंप्लीट होताना पाहायला भेटत आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या जर पहिली तर ही 5व्या ओव्हरमध्येच 5 षटक प्रगतीपथावर असताना पूर्ण झाल्यात. खुल्या टप्प्याचा बॉल सरळ बॅटने बॅट एकत्रित आणलं. डिफेन्स मोड. धाव येणार नाहीये. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धीर धावा चेंडू. सचिनला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. कधी 4 विकेट संघाने लवकर गमवलेले आहेत. त्यामध्ये 4 विकेट या सलामीच्या जोडीतील आहेत. मिडल ऑर्डरवरती आता थोडासा जबाबदाऱ्यांचा ओझं असणार आहे आणि ते जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन पुढे चालायचंय. तो दबाव ती सिच्युएशन सगळं काय हँडल करत धावा देखील बडवायच्यात. एक मोठं जबाबदारीचं काम असेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग लेग एरियामध्ये फेकी दरम्यान धाव देखील मिळेल ती केवळ एक.
एका धावडे धावफलक पुढे 51 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाचव्या षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. मनदीप पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती. अंधाधुंदी फटका आणि याचबरोबर आपण मात्र निर्धाव चेंडूने षटकाची होईल समाप्ती. आणि पाहता पाहता मैदानाच्या मध्ये 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 गडी बाद असताना 51 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पहिल्या डावातील मात्र अर्धा डाव या ठिकाणी पूर्ण होतोय. चला थोडस स्पीडअप करूयात आणि वेळ वाचूयात. हॅलो चेक. ओव्हर क्रमांक 6 ला मैदानाच्या मध्ये सुरुवात होती आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 6 घेऊन तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल घोलप. तर समोर आपण पाहतोय बॅटर सचिन. एका बाजूने सचिन आणि एका बाजूने हेमंत अशी जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल पाहायचा तिथे एक धाव या दरम्यान येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 52 धावा धावफलकावरती आहेत. एका चांगल्या दिशेने आपण पाहतोय धावफलकाची वाटचाल आहे. कारण 4 फलंदाज जरी गमावले असते तरी देखील देवगिरी ड्रॅगन संघानं आतापर्यंत खूप चांगल्या भागीदारी या ठिकाणी बनवलेल्या आहेत. बॅट मात्र चेंज करायचा डिसिजन या ठिकाणी घेत आहेत. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय हेमंत सातव. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल घोलप.
पहिला एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय या ओव्हरमधील. मात्र पाठीमागे क्षेत्ररक्षकाची जागा तिथे आपण पाहतोय तैनात केलेली आहे आणि चांगला स्ट्रोक येऊन देखील केवळ एक धाव त्या ठिकाणी येते. एका धावेच्या मदतीने धावफलक 53 धावा. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न इथे दोडे फलंदाजांचा कदाचित असणार आहे. डॉट बॉल कमी खेळायचेत आणि धावफलकाला हे चालू ठेवायचंय. हे साधं सरळ आणि सोपं समीकरण या दोन्ही फलंदाजांनी मात्र जोपासताना हा स्ट्रोक सुरेख आहे, अप्रतिम आहे. लांबी रुंदी दोन्ही मिळेल आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन वरखडे आपण पाहतोय फलंदाजी करीत असताना बॅट मात्र बदलली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू पायचा तिथे अडवला जाईल. खरं तर एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. 60 धावा धावफलकावरती 4 गडी बाद असताना ओव्हर क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गुडघा टेक और भाई श्रीप तमाशा देख. हा चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेडे षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे. 66 धावा. दोन षटकार खरं तर या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यामुळे एक षटक चांगलं धावांच्या माध्यमातून साजरं होताना पाहायला भेटतंय. ज्या वेळेस चान्स भेटेल त्यावेळेस एकेरी धाव आणि ज्यावेळेस खराब चेंडू भेटेल त्या चेंडूवरती शिफारशीच्या बाहेर फोडतायत फलंदाज दहाड. बॅटपॅड एकत्रित आणलं आणि सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. एका धावेची मदत आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. धावसंख्या आकार घेतीये 67 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YTS यांकडून ही पहा ओव्हर संपली. सदुसष्ट धावा आपण पाहतोय धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बनते. खरं तर 10 षटकांच्या 10 ओव्हरच्या मॅचेसमध्ये पार्टनरशिपला फार महत्त्व असतं. त्यावेळेस कमी षटकांची मॅच असते. छोटी काळ इनिंग जरी खेळली गेली तरी देखील मॅच बनते. मात्र अशा 10-10 20-20 ओव्हरच्या मॅचेसमध्ये हे मोमेंट फार महत्त्वाचे असतात. हा चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YK. चौकाराच्या पद्धतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 71 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो. एखादं 7 सोडली तर दुसऱ्याने 7 लगेच जोडायची असते. हा चेंडू अव्वा यात्रा करतोय आणि पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी आलाय दमदार षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. 77 धावा. आता धावा इथे बनल्या नाही तर बदडू लागल्यात, कारण फलंदाज देखील आता भलत्याच मूड मध्ये पाहायला भेटत आहेत. हेमंत सातव 10 चेंडू आणि 26 धावा त्याने बनवलेल्या आहेत. एक चौकार एक षटकार या षटकामध्ये आलेत आणि या षटकाला मोठ्या षटकामध्ये तब्दील करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हाही चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. षटकारानं धावफलक पुढे 83 धावा धावफलकावरती. जबरदस्त फलंदाजी. हा थोडासा लूज होता. स्लोवर चेंडू, थोडंसं गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस या बॉल वरती पाहायला भेटलं आणि निर्धाव चेंडू येतोय. माफ करा, एक धाव या ठिकाणी येते. एक सिंगल, एक एकेरी धाव आणि धावफलक पुढे 84 धावा. पुढचा बॉल, पुढचा चेंडू. प्रत्येक बॉल वरती धाव आली आणि प्रत्येक बॉल वरती मोठाच फटका खेळण्याचा प्रयत्न. हा ही चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. 90 धावा. धावांचा मोठा पहाड इथे उभा केलाय. जणू सह्याद्री धावसंख्येला खुणावतोय असा हा धावांचा एक मोठा पहाड. इथे फॉलो थ्रो मध्ये चेंडू लाडवण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्नांचा तो परमेश्वर भेटला नाहीये. प्रयत्न करीत राहावं लागेल, कारण एक दिवस तो प्रयत्नांचा परमेश्वर नक्कीच मिळेल, कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न हे चालू ठेवावं लागतील. प्रयत्नावरती नशिबावरती कोणीही स्वार होऊ शकलं नाहीये. ओव्हरचा 7 ओव्हरचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 4 गडी बाद असताना 91 धावा धावफलकावरती आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. बॅटिंग पॉवर प्लेची अंमलबजावणी या ठिकाणी केली जातीये. पाहायचं इथे 5 ते 8 ओव्हर पर्यंत या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेण्याची मुभा खरं तर बॅटरकडे असते, आणि जर नाही घेतली तर मग तो 8 षटकामध्ये लागू होतो. असे नियम आहेत या स्पर्धेतील. 91 धावा धावफलकावरती आहे. 4 गडी बाद असताना षटक क्रमांक 8 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती मनदीप कुमार. आपल्या कोट्यातील हे दुसरं षटक. 2 षटकाचा कोटा मनदीप कुमार यांच्याकडे सोपवलाय. तो नक्कीच 4 ओव्हरवरच पूर्ण होईल. मैदानाच्या बाहेर जी तिकडे लहान मुले खेळतायत, काळा टी शर्ट, पांढरा टी शर्ट आणि व्हाईट टोपी, आपण खेळू नका, आपले बॉल आतमध्ये येत आहेत. तिकडे जी लहान मुलं खेळतायत आपल्याला सूचना आहे, आपले बॉल मैदानाच्या येता कामा नये. ओ चांगला फेड होता, चांगला प्रयत्न होता, मात्र प्रयत्न अपुरा राहील आणि चेंडू पोहोचेल सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. षटकारानं धावफलक पुढे 98 धावा धावफलकावरती. 98 लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि हे षटक जर पाहिलं तर 8व्या क्रमांकाचं.
एक दोन पावले पुढे स्टेप आउट करून हा फटका क्रिएट करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजीची चतुराई. बॉल थोडासा पाठीमागे ठेवला आणि गती देखील या बॉलवरती थोडीशी कमी राहिली, त्यामुळे प्रॉपर टाइम या शॉटवरती या स्ट्रोकवरती फलंदाज करू शकला नाहीये. बॉल देखील निर्धाव असेल, हा चेंडू देखील टॉट असेल, तर बॅटरला टाटा गुड बाय करत चेंडू पोहोचला विकेट किपरच्या दस्तरामध्ये. निर्धाव, दोन चेंडू लगातार डॉट निर्धाव. 98 धावा फलकावरती आहे, 4 गडी बाद असताना. मनदीप कुमार बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. आणि हा चेंडू हवा यात्रा करेल आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी आलाय दमदार षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. या षटकाराबरोबर आपण पाहतोय संघाच्या 100 धावा देखील पूर्ण. 104 धावांची नोंद आपण पाहतोय धावफलकावरती. खूप चांगला नॉक इथे पाहिला तर हेमंत सातव बॅटच्या आतली एज लागली जाते. बॉल तर थांबवला गेलाय, रोखला गेलाय. एक धाव येते या ठिकाणी. आणि एका धावेबरोबर आपण पाहतोय धावसंख्या आकार घेतीये 105 धावा. अजूनही 2 षटकांचा डेथ ओव्हरचा खेळ शिल्लक आहेत आणि पाहुयात डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज कुठला या ठिकाणी वापरला जाईल, तर मॅच फिनिशर बॅट्समन कोण ठरेल. कारण जे शेवटचा जो टप्पा असतो बॅटिंग पॉवर प्लेचा, तुम्ही जर पाहिला असेल तो खूप भयावह आणि भयानक असणार आहे. एकतर बॅटरची धुलाई होईल किंवा गोलंदाज इथे पाहिजे मरून जाईल. फार कमी वेळा असं होतं की शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांची साथ नशीब त्यांना देतं. शक्यतो फलंदाजांची हुकूमत जास्त करून आपण डेथ ओव्हरमध्ये पाहत आलेलो आहोत. मग ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, मग ते टेनिस क्रिकेट असेल किंवा कुठल्या प्रकारचं क्रिकेट असेल, डेथ ओव्हर म्हटल्यानंतर तिथे गोलंदाजाचा कस लागला जाणार आणि गोलंदाजाची खरं तर तिथे परीक्षा असणार. ओव्हर क्रमांक 9 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय. बॉलरने दिनेश. दिनेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. खरं तर पाहूया पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. याचबरोबर आपण पाहतो हेमंत सातवचं अर्धशतक. 18 चेंडू मध्ये 52 धावांची लाजवाब, बेहतरीन, अप्रतिम अशी पारी, असा नॉक या ठिकाणी पूर्ण केलाय. आपल्या आयुष्यातील एक यादगार नॉक, यादगार पारी. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि मुख्य पंच दंडित करतील. वाईट बॉल या ठिकाणी येतोय. अवंतर एक्स्ट्रा धाव धावफलक एकने जाईल पुढे. 112 धावा धावफलकावरती 4 गडी बाद असताना 5व्या विकेटसाठी खरं तर खूप मोठी पार्टनरशिप इथे बनताना पाहायला भेटली. 112 धावा 4 गडी बाद असताना बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश. समोर आपण पाहतो हेमंत सातव. आज मात्र कमाल केली हेमंतने बॅटिंग मधून. षटकार चौकारांची माळ ओवली गेली. एकेरी दुहेरी धावेंचा देखील त्याने जमाव नक्कीच या ठिकाणी केला आणि त्याप्रमाणे सूर्याचं तेज झाकत नाही, वाऱ्याची गती कोणाला थांबवता येत नाही आणि वादळासमोर उभं राहणं कोणाला जमत नाही, अशी खेळी आपण पाहतोय. हेमंत सातवची मैदानाच्या मध्ये 19 बॉलमध्ये 53 धावा. हा फटका आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेने खेळलाय. लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक बॉलला पायाच्या साहाय्याने मात्र अडवतोय. क्रिकेटमध्ये थोडा वेळ क्षणभर फुटबॉल मात्र पाहायला भेटला.
आणि या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 115 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ सुरेख 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 गोलंदाजी. कमबॅक नक्कीच होतो इथे. डॉट बॉल निर्धाव चेंडू येईल आणि 115 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पण सातवला सचिन वरगडेची देखील खूप चांगली साथ भेटली आहे. कारण 14 चेंडू 29 धावांचा नॉक त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय आणि त्याचा देखील तितकाच मोलाचा वाटा. फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, विकेट किपर चेंडू खाली आणि कॅच मात्र ड्रॉप होतोय. नो बॉल अर्थात बीमर हाईटचा नो बॉल. नो प्लस 1 धाव या ठिकाणी येईल. धावफलकावरती धावसंख्या 117. पुन्हा एकदा बीमर आणि मला वाटतं आज बरोबर गोलंदाजाला देखील इथे थांबावं लागेल. नो बॉल आणि त्यावरती चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. इथे पाहायचंय आपल्याला. बॉलर मात्र चेंज केला गेलाय आणि नवीन बॉलर या ठिकाणी आपण पाहतो हे षटक पूर्ण करेल. फ्रीडचा बॉल होता खरं तर. 2 धावा देखील मिळाल्यात. एकच धाव या ठिकाणी घेतली आहे. 2 बिंब टाकल्यामुळे गोलंदाजाचा प्रवास मात्र तिथे त्या षटकापुरता थांबला गेला. कदाचित या मॅच मध्ये देखील थांबला गेला असेल. आणि याच बरोबर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटक देखील कंप्लीट होणार आहे, पूर्ण होणार आहे. 124 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचं अंतिम षटक असणार आहे. आडा मारा आणि धावा बडवा, थोडा फोडा मात्र धावा जोडा. अनुषंगाने फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतील आणि रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तितकेचे ताकद नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलवरती लावणार आहेत. पुढची जी मॅच आहे ती आहे प्रतापगड पॉवर्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जंजिरा जॅग्वार्स. दोन्ही टीमने तयार राहायचंय आणि जशी पहिली ही इनिंग संपेल तसं आपण टॉस बॉक्सकडे यायचं. आपला तिथे लगेच टॉस होईल. प्रतापगड पॉवर्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जंजिरा जॅग्वार्स. राहुल विश्वकर्मा ने अगर विकेट लिया तो 1001 रुपए का इनाम यहाँ पे जाहिर हो चुका है और शायद ओम विकेट, ओहो
ये कैश नहीं छोड़ा भाई, आपने 1,000 रुपए का इनाम छोड़ा है। ये कैच छूटा और इसके साथ भाई का दिल भी टूटा होगा, क्योंकि ये सिर्फ कैच नहीं था, 1,000 रुपए का इनाम था। आशीष पाटिल इनकी तरफ से था इनाम। देखना है फिर से एक बार मौका होगा, लेकिन यहाँ पे उस मौके को समझना होगा। गैप में जाती हुई गेंद 4 रनों के साथ चौका। 4 रनों से स्कोर बढ़ता हुआ आगे 129। 129 रन स्कोर कार्ड के ऊपर है, 4 विकेट के नुकसान पे। और ये आखिरी ओवर है इस पहली पारी का। इसके साथ पहली पारी हो जाएगी पूरी, लेकिन देखना है आने वाले समय में जो 1,000 रुपए का इनाम यहाँ पे लगाया है, क्या उसके हकदार बन पाएंगे गेंदबाज। पहली गेंद पे मौका बनाया था, लेकिन वहां पे किस्मत ने साथ नहीं दिया। मेरे ख्याल से वहां पे अपने खिलाड़ी ने साथ नहीं दिया। तो आपको अजय देवगन साहब का या वो तो डायलॉग याद तो आता होगा, हमें तो अपनों ने लूटा घेरों में कहा दम था, हमारी कश्ती थी डूबी जहां जहां पानी कम था। और इस बार अच्छी गेंद, बिल्कुल भी मौका नहीं दिया बल्लेबाज को, और इसी के साथ डॉट बॉल आता हुआ। 131 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके, 4 विकेट के नुकसान पे। और यह आखिरी बॉल होगी इस पारी की, फर्स्ट इनिंग लास्ट बॉल, और उसके ऊपर 2 रनों की दरकार, लेकिन वहां पे मिस फील्ड, और इसी के साथ गेंद गई सीमा रेखा के पार, तो रन मिलेंगे 4। पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका।
जागोर्स यांच्या विरोधामध्ये आहे. दोन्ही टीमने तयार राहायचे खरं तर मॅच संपेल आणि लगेच आपण आजच्या दिवसातील 5व्या मॅच कडे वळणार आहोत. तो प्रथम फलंदाजी करीत असताना इथे जर पाहिलं तर धावांचा एक मोठा पहाड डोंगर इथे उभा केला गेलाय, ज्याला आपण सह्याद्री नाव देखील देऊ शकतो. अर्थात 135 धावा बनवलेल्या आहेत आणि 136 धावांचं एक अवाढवी असं लक्ष आपण पाहतोय. 10 षटकांची मॅच आहे आणि त्यामुळे स्ट्राईक रेट देखील आपण जर पाहिला तर कमालीचा असणार आहे 13.6चा प्रति षटकामागे जो रिक्वायर्ड रेट आहे. तर सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतो खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. एका बाजूने असेल स्ट्राईकला कुणाल घोलप, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो रोशन, तर बॉलिंग ट्रॅकवरती वीरेंद्र सिंग. पहिल्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करेल. पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे असल्या कारण क्षेत्ररक्षणाची पाबंदी, सर्कलची पाबंदी, पॉवर प्लेची पाबंदी. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो सर्कलच्या बाहेर, 30 यार्डच्या बाहेर सीमेरेषेवरती पाहायला भेटेल. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्या अंदाजामध्ये मॅचला करेल सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतोय, सामना करेल कुणाल. कुणालसाठी जर पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, हे 2 क्षेत्ररक्षक बाहेर घेतलेले असतील. पहिलाच बॉल सुरेख आहे वीरेंद्रचा, अंगावर देऊन आदळला. बॅटची हलकीशी एज देखील लागली जाते आणि निर्धाव चेंडूने या दुसऱ्या डावाची सुरुवात. धावांचा पाठलाग सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय, डॉट आलाय. 136 धावा या विजयासाठी पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला चांगली सुरुवात अपेक्षित असणार आहे. कारण क्रिकेटमध्ये कधी कधी चांगली सुरुवात येणं त्यासाठी थोडासा वेळ नक्कीच घ्यावा लागतोय. लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव आलेत आणि पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाजाचा प्रभाव पाहायला भेटला, प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला भेटली. पहिले 2 चेंडू हे निर्धाव टाकले गेलेत आणि प्रश्नांची सरबत्ती या ठिकाणी केली गेली. पहिल्या 2 बॉलने फलंदाज आपण पाहतो निरुत्तर आहे. पहिल्या 2 बॉलवरती कुठले उत्तर मात्र त्यांच्याकडे नाहीये. उत्तर मात्र शोधावे लागतील कारण ती सापडत नाहीये. ओ हा स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. चेंडू पोहोचला सीमारेषा पार, धावा मिळाल्या 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या मदतीने खरं तर खातं उघडलं गेलं वैयक्तिक आणि सांघिक. पहिल्या 2 चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. खरं तर चेंडूची वाट पाहणं आणि त्यानंतर चेंडूची वाट लावणं जडू या धोरणाचा सूत्राचा अवलंब केला गेलाय. तो मैदानाच्या मध्ये कुणाल, ओ सुरेख फटका, हो मॅच मधील हा कॅच. ड्रॉप मात्र होतोय आणि छोटा कॅच भाई आने वाले समय में पता चलेगा क्या छोटा है क्या मैच छोटा है, क्योंकि जब जब ऐसा माहौल बना है तब तब एक सवाल जरूर उठा है कि क्या छोटा है कि मैच छोटा है. क्योंकि पकड़ो कैच तो जीतो मैच और छोटा कैच तो भाई गई मैच. ये माहौल कुछ समय तक यहाँ पे ऐसा ही देखने को मिला. अगली गेंद वीरेंद्र की, अंपायर को पार करते हुए गेंद. वहाँ पे अपील जरूर की थी लेकिन अपील में पूरी तरह से कोई दम नहीं था. डॉट बॉल आता हुआ फिर से एक बार. तो गेंद के साथ यहाँ पे वीरेंद्र जब से एक चौका लगाए उसके बाद अच्छा कमबैक और अच्छी वापसी वहां पे देखने को मिली. जिस तरह से गेंदबाजी कर रहे अपने अंदाज में एक बड़े रनों का पीछा करते हुए टीम. फिर से एक बार यहाँ पे डॉट गेंद आती हुई. तो लगातार अगर देखा जाए तो केवल एक चौका यहाँ पे आया, उसके बाद पूरी तरह से कुणाल के बल्ले को शांत रखा मैदान के अंदर. बिल्कुल भी कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया.
तो अच्छी गेंदबाजी हुई पहली ओवर में, केवल 4 रन यहाँ पे खर्च के बिना किसी विकेट गंवाए। एक ओवर का खेल यहाँ पे हो गया खत्म, एक ही कहानी हुई खत्म, दूसरी की कहानी होगी शुरू। और कहानी शुरू करेंगे दूसरी ओवर की अपने गेंद के साथ। गेंदबाज का नाम है अजीत गढ़। दोपहर का सत्र, धूप बढ़ती हुई, जब जब लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन आता हुआ तब तब यहाँ पे फील्डरों की थोड़ी सी दमचाक होती हुई। दूसरी ओवर की शुरुआत करेंगे अपने गेंद के साथ अजीत गढ़। ओपनर बैटर अभी भी मैदान के अंदर दाखिल है, थोड़ा समय ले रहे बड़े मैच में। अगर 10-12 ओवर की मैच अगर है तो आप थोड़ा सा समय ले सकते हो, सेट हो सकते हो, वो भी एक अच्छी टीम के सामने। देखना है उड़ान तो भरना है, चाहे कहीं बाहर गिरना पड़े, उड़ान तो भरना है चाहे कहीं बाहर गिरना पड़े, सपनों को पूरा करना है। आज चाहे खुद से भी लड़ना पड़े तो आज भाई लड़ने की तैयारी कर लो, मन बना लो, आज लड़ने का इरादा पक्का कर लो। क्योंकि आप जब तक इरादा नहीं बनाते तब तक कामयाबी को हासिल नहीं कर पाओगे। तो आपकी कामयाबी जो है वो इस मैच का। ओ ये अच्छा स्ट्रोक तो बखूबी खिला है, देखना है कि दूरी तय कर पाएगा कि नहीं। और गेंद के साथ गेंद गई सीमा रखे के पार तो रन मिलेंगे 4। पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका। और चौके के साथ मौके पे चौकाया भाई, बिल्कुल भी आत्मविश्वास इस शॉट के साथ बढ़ता हुआ बल्लेबाज का। 4 रनों से यहाँ पे दोनों भी बल्लेबाज ने एक अनोखे अंदाज में अपना खाता खोला है 4 रनों के साथ। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल में जड़ में डाली हुई गेंद थी, बल्लेबाज को कोई मौका नहीं दिया हिलने का। और बहुत बड़ी अपील, लेकिन इस अपील ने भी हमारे अंपायर को कुछ प्रभावित नहीं किया। खुश नहीं अंपायर इस अपील के ऊपर, अपील तो यहाँ पे जमकर की थी। लेकिन जीत दादा जाधव बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 3 ला सज्ज होताना पाहायला भेटत आहेत। इथे जर पाहिलं तर पहिला फुलटॉस चेंडू कव्हर मध्ये पुन्हा एकदा कॅच ड्रॉप। ये क्या हो रहा है भाई, बार बार कैच छूट रहा है और बार बार दिल टूट रहा है। एक ही दिल है भाई, कितनी बार तोड़ोगे। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब अगर विकेट ना आए तो आप किसी भी समय मैच से बाहर हो सकते हो, क्योंकि आप जब जब कैच छोड़ते हो तब तब आप सामने वाली टीम को अपने ऊपर हावी होने का एक मौका देते हो। लेकिन देखते हैं किस प्रकार से इस मौके को बनाते हैं। मौके तो कई आते हैं लेकिन उस मौकों का फायदा लेना चाहिए, क्योंकि किस्मत की भी मेहरबान है, जीवन दान मिल रहा है तो भाई फायदा तो उठाना होगा। दोनों हाथ खोलो और रन बटार लो। इस तरह से गेंद को भेजा बाउंड्री पार तो रन मिलेंगे 4। 4 रनों से स्कोर बढ़ता हुआ 19 रन 20। अब 20 रन स्कोर कार्ड के ऊपर चौके के साथ। तो इसी तरह की और इसी अंदाज से आपको बैटिंग करनी है और अच्छे हिट्स अगर आप खेल सकते हो। बड़ा स्ट्रोक यहाँ पे, स्वीट साउंड, लेकिन दूरी फिर से एक बार चीन डबाक डमडम। यहाँ पे फिर से एक बार कैच मिस हो गया। ये क्या हो रहा है, अब तो हद हो गई। अब क्या करे, मराठीमध्ये कहावत आहे, बायकोने झोडपलं आणि पावसानं घराबाहेर बाहेर काढलं, दोष द्यायचा कोणाला। इथे मात्र आपल्याच खेळाकडून होत असलेल्या वारंवार चुका। भाई गलतियां करो मगर वही गलतियां आप बार बार मत करो, क्योंकि ये जो कैच ड्रॉप हो रहे
ये आपको आने वाले समय में परेशानी का कारण बन सकता है। अभी भी एक भी विकेट नहीं गया, आपको पहली विकेट की प्रतीक्षा है, तो आप अगर 3-3 कैच छोड़ रहे हो तो यहाँ पे अजीत भाई भी कुछ नहीं कर सकते। इस बार कवर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक है। गेंद का पीछा करते हुए फील्डर, लेकिन गेंद रोक नहीं पाएंगे। गेंद गई सीमा पार तो रन मिलेंगे 4। पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका। रोशन के बैट से आया हुआ चौका था और शानदार चौका था, बिल्कुल की कवर के जो फील्डर हो उनको अंदर लाया गया था, उनके ऊपर से ये स्ट्रोक को खेलकर 4 रन यहाँ पे बटोर लिए। 4 के साथ कहानी बढ़ती हुई 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। फुल टॉस गेंद, हाथ खोलने का मौका और मिड विकेट की दिशा में गेंद को भेजा बाउंड्री पार। 6 रनों के साथ आएगा बेहतरीन षटकार। फटका सौद्वादार हा गेला षटकार। कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीच्या यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार। बिल्कुल भी जिस तरह से मौके दिए गए, अब दोनों भी बल्लेबाजों को जो कैच छोड़े थे उसका फायदा यहाँ पे उठाते हुए, हालांकि यहाँ से 1 रन यहाँ पे बटोर लेंगे। 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32, 3 ओवर की समाप्ति। अभी भी यहाँ पे रुकना नहीं है, यहाँ से और रनों की गति को बढ़ाना होगा, रनों की रफ्तार को बढ़ाना होगा, क्योंकि अगर जीत चाहते हो तो अगली 7 ओवर में आपको 14.86 का जो रिक्वायर्ड रन रेट है उसे दिमाग में सोच कर बैटिंग करनी होगी, क्योंकि अभी तक अगर देखा जाए तो 42 गेंदें बची अब और 104 रन चाहिए। बहुत लंबा सफर तय करना है। अभी हल्का सा ड्रिंक्स ब्रेक यहाँ पे जरूर लेंगे और ड्रिंक्स ब्रेक के बाद फिर से एक बार आपसे मिलेंगे। तब तक लेते एक छोटा सा ब्रेक, ब्रेक के बाद मिलते हैं। हॅलो चेक, 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय। 32 धावा आपण पाहतोय धफुलकावरती, अजून एकही फलंदाज मात्र बाद नाहीये। पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये संघ असेल, मात्र पाहायचंय इथून पुढे 3 कॅच देखील इथे सोडलेले आहेत, 3 कॅच देखील ड्रॉप झालेले आहेत। त्यामुळे रोशन आणि कुणाल या दोघांना एक चांगलं जीवनदान भेटलंय, फायदा दोघांनी घेतला एकाने। जर रोशनच्या फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 17 धावा त्याने बनवल्या, तर दुसऱ्या बाजूने कुणाल घोलप 11 बॉलमध्ये 15 धावा त्याने देखील बनवलेल्या आहेत। वेळ दोघांनी घेतलाय, आता वेळ जर अजून घेतलं तर संघासाठी थोडासा मात्र नुकसान होणार आहे। डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पियुष भारद्वाज। चौथ्या षटक टाकत असताना 41 चेंडू आणि 104 धावांचा एक मोठा डोंगर पहाड इथे उभा आहे। एक चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय, क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, एक सिंगल या ठिकाणी येईल। एका धाव्याने धावफलक पुढे 33, एकेरी दुहेरी धाव्याने फक्त पराभव होतील, अंतर कमी होईल। धावफलक हलतं डुलतं राहील, मात्र विजयापर्यंत जायचं असेल तर धावांची गती वाढवण्यासाठी तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल षटकार आणि चौकारांची। ती किमया तुम्हाला इथे आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल।
कारण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ शकतात, फक्त करण्याचं धाडस पाहिजे. कारण या जगामध्ये धाडस केल्याशिवाय कोणाला यश भेटत नाही. कारण ज्याच्या हिंमत मित्रा त्यांनाच किंमत, आणि ती किंमत जर मिळवायची असेल तर हिंमत इथे दाखवावी लागेल. 33 धावा धावफलकावरती आहे. 3.3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. रिक्वायर्ड रेट मात्र कमालीचा पुढे निघून गेलाय 15.85चा. पुढचा बॉल अगोटाप्याचा चेंडू, पुलचा पॉवरफुल स्ट्रोक आणि चेंडू पाडलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. या फटकेबाजीची आवश्यकता आहे, या षटकारांची आवश्यकता आहे. जिंकायचं असेल तर 39 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 39 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती. 3.4 ओव्हर आतापर्यंत झाल्यात. अजून 38 चेंडू आणि 97 धावा. धावा आणि चेंडू मध्ये खूप मोठा फरक आहे. इथे पाहायचंय कुणाल गोलप. हा स्ट्रोक देखील खूप चांगला आहे, पण क्षेत्ररक्षण निवडला गेला. एकच धाव त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. फेकी देखील खूप जलद गतीने गेली आणि त्यामुळे एकच धाव घेण्याची संधी. एका धाव्याने धावफलक पुढे. धावसंख्या 40 धावा. षटकातील लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल. 37 बॉल अजूनही बाकी आणि 96 धावांचं एक मोठं लक्ष. पियुष भारद्वाज कट केलाय बॉलला पॉइंट झोन मध्ये. चिते क्षेत्ररक्षक बॉल वरती, चेंडूला गॅदर करेल, फेकी येईल. एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक एका धावेने जाईल पुढे. 4 षटकाची समाप्ती होतीये. 41 धावा धावफलकावरती. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. हॅलो चेक. पुरंदर पेशवाज आणि देवगिरी ड्रॅगन्स असे 2 माथापर संघ आपण पाहतो एकमेकांच्या विरोधामध्ये 2 हात करीत असताना. देवगिरी ड्रॅगन्स संघाने धावांचा एक मोठा डोंगर त्या ठिकाणी उभा केलाय, तर पुरंदर पेशवाज संघाला आता इथून पुढे एक मोठी झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावे लागेल. 36 चेंडू आणि 95 धावा. तर 41 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. ओ बॅटची बाहेरची एज आणि पहिल्या स्लीप मध्ये मात्र तिथे बॉलला रोल झाली. नशिबाची साथ आहे. किस्मत की देवी मेहरबान और बार बार मिल रहा है जीवनदान. आज सकाळी येताना नशिबाच्या देवीला कुठल्या फुलांचा हार घातला होता माहीत नाही, मात्र त्याचा सुगंध इथपर्यंत दरवळतोय, कारण जीवनदान मिळतंय. खोलवर टप्प्याचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, नकार येतोय. 2 डॉट बॉल येतील. चंदन आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती कमालीचं षटक. अगदी दोन्ही फलंदाजांना मात्र खेळपट्टीवरती थांबवून ठेवलंय. एका बाजूने रोशन आहे 12 चेंडू 19 धावा. या 12 चेंडू 19 धावा या मोठ्या धावसंख्येला हलवू शकत नाहीये. बॉल सुरेख होता कव्हरच्या दिशेने. आपण पाहतोय केवळ दिशा दाखवली. कव्हर ड्राईव्ह मात्र एकच धाव. गॅप शोधला नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 42 धावा धावफलकावरती. 33 बॉल आणि 94 धावा. एक मोठा संघर्ष इथे आहे, कडवा संघर्ष आहे. आयुष्यामध्ये जेवढी मोठी मित्रांनो स्वप्न असतात तेवढ्या मोठ्या अडचणी येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात
खरं तर संघर्ष देखील तितकाच मोठा करावा लागतो आणि हा संघर्ष बॅट मधून करताना हा चेंडू पाठवलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. षटकाराच्या पद्धतीने धावफलक पुढे 48 धावा. मजबूत इरादे जर असतील तर आपण कुठल्याही अवघड गोष्टींचा सामना अगदी सहजपणे करू शकतो आणि त्याचं उदाहरण जर तुम्हाला आज बनायचं असेल तर ती हिरो बनण्याची संधी तुमच्याकडे आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. 31 चेंडू आणि 87 धावा. रिक्वायर्ड रेट मात्र कमालीचा वाढलाय 16.84. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 16 ते 17 धावा या ठिकाणी विजयासाठी बडवायच्यात आणि त्यासाठी आता तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये प्लॅनिंग फार महत्त्वाचे असते. कुठल्या ओव्हरमध्ये तुम्हाला किती धावा बडवायच्यात, कुठल्या षटकामध्ये थांबायचे, कुठल्या षटकामध्ये तुम्हाला आपले हात उडायचे आणि धावा बडवायच्यात. आता तुम्हाला इथे प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करावी लागेल. इथे कुठलं 1-2 षटक आता टार्गेट करून जमणार नाही. प्रत्येक बॉलवरती प्रहार अपेक्षित आहे. हा चेंडू पोहोचला सीमा पार. धावा मिळाल्या षटकारानं 6. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 ओव्हरमध्ये अजून एक विकेट मात्र गमावलेली नाहीये. 55 धावा मात्र गमावल्या गेल्यात. अजून 5 ओव्हरमध्ये तुम्हाला बरंच काही अजून या ठिकाणी मिळवायचं आहे. अजून संघर्ष मोठा आहे. कारण 30 चेंडू आणि आता 81 धावा वडवायच्यात. पहिल्या 30 बॉलमध्ये 55 आल्यात. आता पुढच्या 30 बॉलमध्ये 81 बडवायच्यात. आता संघर्ष मोठा आहे. आता प्रयत्न जास्त करावे लागतील. तर इथे पाहिजे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावाच्या धावफलकावरती लावलेल्या आहेत. इथून पुढचा प्रवास थोडासा खडतर असेल. फलंदाजांचा सुरेख फटका गॅपमध्ये खेळलाय. मात्र पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉलवरती मिस स्पीड होतीये आणि तिथे चेंडूला पकडण्यासाठी थोडीशी धडपड देखील पाहायला भेटली. इकडे धावेसाठी धावपळ होताना पाहायला भेटते. 2 धावा आत्ताच्या असतील आणि 2 धावेच्या पद्धतीने धावफलक पुढे 57 धावसंख्या. अजूनही रिकव्हरी रेट मात्र कमालीचा आहे 16.34. त्यामुळे आता थांबून जमणार नाही. आता इथून पुढे तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. मिस टाइम स्ट्रोक बॅटच्या आतली एज 1 सिंगल येईल. एका धावेने धावफलक पुढे आणि धावसंख्या 58. धावा आपण पाहतोय धावफलकावरती. इथून पुढे 28 बॉल आणि 78 धावांचा डोंगर पार करायचा आहे. त्यामुळे आता इथून पुढे आणि इथून पुढचा प्रवास यासाठी तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. यासाठी तुमच्याकडे प्रत्येक षटकामध्ये किती धावा बडवायच्याचं कॅल्क्युलेशन पाहिजे. कारण अवघड गोष्ट केल्याने होते, आधी केलीची पाहिजे. करायला सुरुवात करा. हलकासा फंबल झाला होता मात्र एकच धाव त्या इकडे येईल. चांगला थ्रो येतोय. एका धावेच्या पद्धतीने धावफलक पुढे 59 धावा. असं म्हणतात की मंजिलें उड़ी को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन दोस्त हम कोशिश ना करें ये गलत बात है. तो हमें यहाँ पे कोशिश करनी होगी. नो मैच लैंड में गेंद, वहां से एक रन से स्कोर बढ़ता हुआ 60 रन स्कोर कार्ड के ऊपर.
एकेरी दुहेरी धावांनी फार फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला आणि त्यामुळे जिंकायचं असेल तर इथे पुरंदर पेशवा संघाला धावांची गती वाढवावी लागेल. दोन्ही खेळपट्टीवरती खेळाडू आपण पाहतोय अगदी नांगर टाकून आहेत, मात्र अजून नांगरणी झाली नाही आणि पेरणी पाहायला भेटली नाही. पीक कधी निघणार हा मोठा प्रश्न. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 4 धावेने उमेद वाढेल, अपेक्षा वाढतील आणि धावफलक पुढे 64 धावा. प्रयत्न करावे लागेल कारण प्रयत्नांती परमेश्वर. तुमचे प्रयत्न तुम्हाला आयुष्यामध्ये मोठे बनवतात आणि आज तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील कारण 25 बॉल आणि 72 धावा. प्रयत्न आता इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ओव्हर क्रमांक 6 मध्ये आपण पाहतोय पियुष भारद्वाज. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली. 3 सिंगल, 1 दुहेरी आणि 1 चौकार. हा स्ट्रोक खड़े खड़े और दिन दहाड़े, गेंदबाज के मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 6 षटकाची समाप्ती झाली आणि धावफलकावरती 70 धावा. बॉल द्या. तिकडे बसलेले स्वराज कक्ष खेळाडू, बॉल द्या. बॉल जुना चेंडू जो मॅच बॉल आलाय तो बॉल द्या. 24 बॉल आणि 66 धावा. इथून पुढे मोठा संघर्ष. पुन्हा एकदा संघर्ष संपला नाही. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षामध्ये ठेवा, जेव्हा जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येईल त्यावेळेस पूर्ण ताकदीनिशी संघर्ष करा कारण तो आजचा संघर्ष उद्याचं तुमचं साम्राज्य निर्माण करू शकतो आणि या संघर्षामध्ये एवढी ताकद आहे जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकतं. आता तो संघर्ष तुम्हाला कसा करायचा याकडे देखील तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. इम्पॉसिबल शब्द तुम्ही जर डोळ्यासमोर घेतला आणि त्याची जर फोड केली तर त्यामध्येच आपण पाहतोय आय एम पॉसिबल अशी त्याची फोड होऊ शकते. त्यामुळे आपण ज्या गोष्टीकडे पाहतो, ज्या समस्येकडे आपण पाहतो, त्या समस्येकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना तो पारदर्शक पाहिजे. तो आत्मविश्वासाने तुम्ही त्या समस्येकडे पहा, त्या अडचणीकडे पहा, त्या संकटाकडे पहा कारण आयुष्यामध्ये संकट हे आपल्याला बुडवण्यासाठी नाही तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे माणसाचा दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. आता इथे 24 बॉल आणि ज्या 24 बॉल ज्या 66 धावा लागतात त्याकडे पाहण्याचा फलंदाजांचा जो मानस आहे, जो दृष्टिकोन आहे हा कसा असेल हे फार महत्त्वाचं आहे. पाहूयात. बऱ्याच अशा गोष्टी आहे ज्या कधी कधी आपल्याला इम्पॉसिबल वाटतात, मात्र त्या समस्येमध्येच त्याचं हल असतं. त्या अडचणींमध्ये, त्या संकटांमध्येच त्याचा मार्ग देखील लपलेला असतो. तो शोधायचा आहे आणि त्या वाटेवरती फक्त चालायचं आहे. ओव्हर क्रमांक 7 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वीरेंद्र. सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने कुणाल घोलप 19 बॉल 33 धावा, तर दुसऱ्या बाजूने रोशन 17 चेंडू आणि 37 धावा. काय होणार या मॅच मध्ये? रंगत तर वाढली आहे कारण दोन्ही बाजूने आता फलंदाजांनी देखील आता थोडंसं आक्रमण चालू केलंय. धावांची गती थोडीशी वाढलेली पाहायला भेटते कारण 16.50 चा बॅटिंग पॉवर प्लेची अंमलबजावणी आणि बॅटिंग पॉवर प्ले निवडलाय तो 7व्या ओव्हरसाठी
पाहायचंय. त्यामुळे आता क्षेत्ररक्षकांची जी जागा आहे ती मात्र बदलली जाईल. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी आत घ्यावे लागेल. बॅटिंग पॉवर प्ले साठी 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. नियम आणि त्या नियमाला धरून पाहूयात. कदाचित फलंदाजांनी हे षटक निवडलं असेल की ज्यामध्ये आपण जास्त धावा बढू आणि संघाला कमबॅक करून देऊ. काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल, काय धोरण असेल आणि कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाईल पाहूयात. वीरेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती, समोर सेट बॅटर, पहिला बॉल आणि पंचांचा कॉल वाईड बॉल. नामांतर एक्स्ट्रा धावफलक जाईल पुढे. 71 धावा, 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 65 धावा पाहिजेत प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक षटकामध्ये. किमान 2-3 मोठे फटके तर अपेक्षित असणार आहेत. दर्जा जर वाढवायचा असेल तर खेळाने वाढवा, स्वतःला सिद्ध करा. क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध करेल. वीरेंद्रचा पुढचा बॉल, अगोटप्प्याचा बॅटच्या आतली एज आणि चेंडू निसटला. लॉंग स्टॉप एरियाच्या दिशेने चेंडू चालला, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. आत्मविश्वास थोडासा वाढवेल फलंदाजाचा खरंच हा चौकाराने. आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे मित्रांनो जी तुम्हाला पैत्यावरून शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते. 75 धावा धावफलकावरती, 23 बॉल आणि 61 धावा विजयासाठी अजून पाहिजेत. कुणाल घोलप 20 बॉल 37. आता धावांची गती वाढवावी लागेल, पर्याय दुसरा नाहीये. मार्ग एकच आहे, तोडा फोडा आणि धावा जोडा. बॉल मिस टाइम स्ट्रोक. प्रॉपर टाइम या बॉलवरती नाही पाहिला भेटला. विकेट येते आणि पहिल्या विकेटची प्रतीक्षा संपेल. फलंदाज होईल बाद. प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी. घाबरला, मला घाबरला. येणाऱ्या फलंदाजाला खरं तर हिरो बनण्याची एक नामी संधी आहे. त्यामुळे पाहूया तिथून पुढील तो आपली इनिंग कशी सजवतो, आपला नॉक कसा पेश करतो. कारण असं म्हणतात की सिकंदर हालात के आगे कभी नहीं झुकता, तारा टूट भी जाए तो जमी पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में जाके नहीं गिरता. आज हिरो बनण्याची संधी आहे. मौका भी है, दस्तूर भी है, माहौल भी है. बस अपने आप को यहाँ पे उस काबिल बनाना है. अपनी काबिलियत पे जब जब उंगलियां उठे तब तब अपने आप को झोक दो. झळकायचा असेल तर स्वतःचा प्रकाश. हे साधं सोपं समीकरण आहे. झळकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश आणि चमकायचा असेल तर स्वतःचं तेज हे निर्माण करता आलं पाहिजे. ओ तिखट बाउन्सर वीरेंद्रचा आणि आल्या पावलीस माघारी पाठवलंय. विकेट होते पतन, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी. घाबरला, मला घाबरला. पहिल्या 6 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकेट येत नव्हत्या, कॅच सुटत होते. मात्र आता यायला लागल्यात, त्या बॅक टू बॅक 2 आल्यात. मानो अब किस्मत बदल रही है, वक्त बदल रहा है. वीरेंद्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल तर नवीन बॅटर आपण पाहतोय प्रणव. 21 बॉल आणि 61 धावा. इथून पुढे विजयासाठी पाहिजे असेल, हवे असतील तर 75 झाल्यात. 136 बडवायच्यात म्हणजे बाकी आहे ते 61 आणि चेंडू देखील शिल्लक आहे फक्त 21. इथून पुढे कस लागेल फलंदाजांचा आणि पाहूयात या सिच्युएशन मध्ये प्रेशर कसं हँडल करतील. विकेट 2 आल्यात बॅक टू बॅक. अजून 8 विकेट हातामध्ये आहे. मात्र धावा खूप शिल्लक आहेत आणि चेंडू कमी आहेत. काय विचार चालला असेल फलंदाजाच्या मनात.
स्ट्रोक हवेमध्ये कॅच पकडला आणि विकेट हॅट्रिक. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतो या स्पर्धेतली. साखरची शितोडे यांचं शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. स्वागत मात्र विकेट हॅट्रिकने होतंय. वीरेंद्र सिंह हर वार का पलटवार, नाम है वीरेंद्र सिंह, छा गए गुरु. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मान आणि विक्रम वीरेंद्र सिंगच्या नावावरती. 75 धावा फलकावरती 3 गडी बाद. ये भगवान की जो देन है वो भी अजीब है. जब देने लगे तो छप्पर फाड़ के देते और जब लेने पड़े तो चिड़ फाड़ के लेते. पहिल्या 6 ओव्हर मध्ये विकेट येता येत नव्हते, आता विकेट यायला लागलं. बॅक टू बॅक 3 विकेट. कमाल, हे क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेट हा निश्चिततेचा परिपूर्ण खेळ आहे. जगातील सर्वात महागडा, सर्वात लोकप्रिय खेळ आणि ज्याची व्याप्ती वाढत चालली आहे दिवसेंदिवस, तो म्हणजे क्रिकेट. डिफेन्स मोड मध्ये आपण पाहतोय बॅटर एक सिंगल या ठिकाणी घेईल. धावफलक एका धावेने पुढे जाईल. 76 धावा धावफलकावरती 3 गडी बाद असताना 19 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 60 धावा पाहिजेत. संघर्ष वाढला. खरं तर खरी जिंकण्याची मजा तिथेच असते जिथे सगळेजण तुमच्या पराभवाची चर्चा आणि वाट पाहत असतात. फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला वीरेंद्र सिंगने, मात्र बॉल हातामध्ये येऊ शकला नाहीये. एक सिंगल येते आणि एका धावेबरोबर षटक देखील पूर्ण होईल. 7 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण होतोय. 3 गडी बाद असताना 77 धावा आणि 7 धावा खर्च करीत असताना या ओव्हरमध्ये 3 विकेट वीरेंद्र सिंगने मिळवल्यात. शक्तिशाली संघम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटच्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 बॉल आणि 59 धाव्यांची गरज. तर पाहूयात या षटक क्रमांक 8 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती कुठल्या गोलंदाजाची निवड या ठिकाणी केली जाईल आणि केलेली निवड सार्थ ठरेल का. अजित कड याअगोदर देखील अजित कड याने एक षटक टाकलेला आहे. 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या या आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये. खरं तर गोलंदाजीचा कोठा आपला 2 षटकाचा जो कोटा आहे तो गोलंदाजीचा 2 षटकाचा कोठा तो इथे पूर्ण करेल. समोर आपण पाहतोय रोशनचा लांबीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती 18 बॉल मध्ये 38 धावा बनवून खेळतोय. मात्र अजूनही 18 बॉल आणि 59 धावांचं लक्ष बाकी आहे. समोर रोशन, ओहो इथे रोशनची विकेट आणि फलंदाज क्रमांक 4 बाद. 4था धक्का संघाला बसेल. विकेट क्रमांक 4 या ठिकाणी येते पुरंदर पेशवा संघाची. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चलो नवीन बॅटर लवकर या, खेळपट्टीचा ताबा घ्या. पुढची मॅच दोन्ही संघ तयार राहायचंय. प्रतापगड पॉवर्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जंजिरा जगवार्स. प्रतापगड पॉवर संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर जंजिरा जागवार संघ आपण तयार राहायचंय क्षेत्ररक्षणासाठी. अजितगड पहिल्याच बॉलवरती विकेट, एक महत्वाची विकेट. अजून खातं उघडलं नव्हतं विकेटच्या माध्यमातून या मॅच मध्ये, मात्र ही विकेट घेत आपलं खातं देखील विकेटचं उघडलं जात आहे. खातं मात्र खोललं गेलंय या मॅच मध्ये. अजितगड
समोर आपण पाहतोय दिनेश ओ सुरेख अप्रतिम लाईट लेंथ आपण पाहतोय या बॉल वरती धाबा चेंडू डॉट बॉल 77 धाबा फुलकावरती 16 बॉल आणि 59 धावा असं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. समीकरण थोडंसं आता अवघड होत चाललंय कारण रिक्वायरमेंट कमालीचा पुढे निघून गेलाय 22.12 प्रति ओव्हर मागे. त्यामुळे येणारे बॅटर फक्त आता खेळपट्टीवरती बॅट फिरवतील, मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये राहतील. फटका तर इथे आपण पाहतोय प्रॉपर टाइम होत नाहीये. कव्हरच्या दिशेने खेळलाय बॉल. वीरेंद्र सिंग बॉल वरती एक सिंगल येते. एका धाब्यात धावफलक पुढे 78. 15 बॉल आणि 58 धाबा अजूनही विजयासाठी पाहिजे. अजितगड बॉल मात्र थोडीशी हरकत नक्कीच केली बॉलने. अजितगडने चेंडूवरती बोट मात्र फिरवली. खेपेत होती थोडीशी हरकत चेंडूने देखील घेतली. एक धाव या दरम्यान फलंदाजाने देखील मिळवली आणि धावफलक एका धाब्याने जाईल पुढे 79 धावा. 4 गडी बाद असताना चौथा चेंडू आणि 57 धावांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. मॅच वरती जी पकड आहे ती आहे अजिंक्य तारा देवगिरी ड्रॅगन संघाची. मिस टाइम स्ट्रोक प्रॉपर टाइम या बॉल वरती होत नाहीये, स्ट्रोक वरती होत नाहीये. एक सिंगल या ठिकाणी येते. धावफलक एकने जाईल पुढे 80 धावा धावफलकावरती. षटकातील हा लास्ट बॉल असेल. ओव्हर क्रमांक 8 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजितगड एक विकेट आणि आता केवळ 3 धावा या आतापर्यंत षटकामध्ये खर्च केल्यात. हा बॉल देखील सुरेख आहे आणि या डॉट बॉल बरोबर षटक देखील पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये. 8 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 80 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बडवायच्या 56 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. बारा चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयासाठी बडवायच्या 56 धावा. कडवा संघर्ष, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत. पहिला तिखट बाउन्सर टाकण्याच्या प्रयत्नात व्हाईट बॉल या ठिकाणी आणि 1 बाउन्सर देखील या ठिकाणी इशारा दिलाय. अगली बाउंसर सोच समझ कर डालना. शायद आपको टॉप एज विकेटच्या पाठीमागे